शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025। आज आपल्या प्रोटेक्ट डाळिंब मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे। तुम्ही पाहू शकता की तो जो सीटो आहे हा डॅमेजवाला 16 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर हा जो C1 आहे तो 40 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून एक डॅमेजची रास आहे C2, हा 18 रुपये गेलेला आहे। त्यानंतर हा जो C1 आहे हा डॅमेजचा माल आहे 66 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी 4 नंबरची रास आहे ही जी 4 नंबरची रास गेलेली आहे 81 रुपये किलोने गेलेले आहे। त्यानंतर ही जी 18 कॅरेट आहे त्यामध्ये टिपकावाला माल आहे। ही जी 3 नंबरची रास आहे ही 3 नंबरची रास 102 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी 2 नंबरची रास आहे ती 111 रुपये किलोने गेलेली आहे। त्या मालावर पूर्ण थ्रिप्स वगैरे तुम्ही पाहू शकता, टिपकावाला माल आहे, थोडा लूज माल आहे, 111 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो 1 नंबरचा आहे हा 1 नंबरचा माल गेलेला आहे 130 रुपये किलोने गेलेला आहे। हा जो सीटो आहे तो 27 रुपये गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो C1 आहे हा C1 52 रुपये किलोने गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी 4 नंबरची रास ही गोटीची रास आहे ॲक्च्युली, तुम्ही पाहू शकता ही जी पूर्ण जी रास आहे ती 30 ग्रॅमपासून 50, 60, 70 ग्रॅमपर्यंत फ्रूट आहे यामध्ये, तुम्ही पाहू शकता। हा 58 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी 3 नंबरची ग्रेड आहे ही 3 नंबरची ग्रेड गेलेली आहे 75 रुपये किलोने गेलेले आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जो 2 नंबरची रास आहे ही 2 नंबरची रास 100 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी 1 नंबरची रास आहे ही 1 नंबरची रास गेलेली आहे 125 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सीटो आहे तो 11 रुपयाने गेलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये जो C1 आहे 10 जाळे आहेत C1 तो गेलेला आहे 50 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी 4 नंबरची रास आहे ती 70 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर जी 3 नंबरची रास आहे ही 3 नंबरची रास 85 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर ही जी 2 नंबरची रास आहे ही 2 नंबरची रास 100 रुपये किलोने गेलेली आहे आणि ही जी 1 नंबरची रास आहे ती 125 रुपये किलोने गेलेली आहे। धन्यवाद।